कॅशलेसच्या जमान्यात ऑनलाईन बिल भरण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी बिलं भरताना एकाच प्रक्रियेचा पुन्हा पुन्हा अवलंब करावा लागतो। मात्र एकाच वेळी सर्व प्रकारची बिले भरण्याची सुविधा देशात सुरू असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं भारत बिल पे ही सेवा उपलब्ध केली आहे। गोव्यात ही सेवा उपलब्ध असून TGSB बँकेच्या माध्यमातून ही वीज बिलं कुठूनही आणि केव्हाही भरणं शक्य आहे। गोव्यामध्ये आता इलेक्ट्रिसिटी बिल भरण्याकरता प्रचंड पर्याय निर्माण झालेले। याच्यामध्ये फक्त डिजिटलीच नाही तर फिजिकली आज जवळजवळ 53 क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि बँकांमध्ये ही फॅसिलिटी आहे। या गोव्यातल्या लोकल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, लोकल बँकाही आहेत। TGSB सहकारी बँकेच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंटची सुरुवात 26 जानेवारीला सुरुवात झाली। तिथून आजपर्यंत हा प्रवास करता करता आज मोठ्या बँका पण ह्याच्यामध्ये ॲड झाल्या आहेत। अगदी SBIच्या पोर्टललाही हे आहे, HDFC बँकेच्या ॲप्लिकेशनमध्ये मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तसेच त्यांच्या इंटरनेट बँकिंगमध्ये आहे। GEDच्या वेबसाईटद्वारेही ह्याचं पेमेंट करता येतं, ज्याच्यामध्ये जवळजवळ 60 बँका आहेत। भीम नावाचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचं असणारं पेटीएम सारखं ॲप्लिकेशन, फोनपे सारखं ॲप्लिकेशन, त्यामुळे नवीन पर्याय निर्माण झालेले आहेत ज्यातनं इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट करता येईल। ज्या सिनियर सिटीजन्सला आज अडचण आहे की मी फिजिकली जाऊन फक्त डिव्हिजन किंवा सब डिव्हिजनच्या ऑफिसलाच बिल भरायचं, तर त्यांच्याकरता आज त्यांनी नियरेस्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जाऊनही ज्या याच्यामध्ये रजिस्टर्ड आहेत, केपे सारखी जी रुरल भागामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, VPK आहे, गोवा अर्बनच्या ब्रांचेस आहेत, आता ह्याच्यामध्ये गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकही सहभागी झालेली आहे, लोकमान्यसारखी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सहभागी झाली। त्यामुळे या संस्थांच्याद्वारे जास्तीत जास्त रुरल भागामध्ये लोकांपर्यंत जाऊन बिल कलेक्शन करता येईल। लोकांना याच्यामध्ये अगदी कॅशच्या माध्यमातूनही बिल भरता येईल, पॉसच्या माध्यमातून भरता येईल, UPI असेल, IMPS असेल, इंटरनेट बँकिंग असेल। त्यामुळे हे जे काही BBPS आहे, भारत बिल पेमेंट सिस्टम जे इम्प्लिमेंट झालं आहे, हे एक नॅशनल प्लॅटफॉर्म आहे। यातनं केवळ आज तुम्हाला इलेक्ट्रिसिटी नाही तर बाकीही पद्धतीची बिलं भरता येतील। त्यामुळे या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये जाऊन आपण बिलं भरावी, ज्यामुळे तुमच्या बिलांची जी पूर्तता आहे ती ताबडतोब होईल। आधीच्या सिस्टममध्ये जेव्हा आपण हे कलेक्शन करत होतो त्याच्यामध्ये बराच वेळ लागत होता, लोकांना एरियर्स येत होते। या सिस्टममध्ये ते इन्स्टंट आणि सिक्युअरली भरलं जाईल, ज्यामुळे तुमचं बिल ताबडतोब भरलं जाईल, कुठच्याही प्रकारचे तुम्हाला एरियर्स लागणार नाही आणि तुम्हाला इतर सुविधाही तिथे जाऊन घेता येतील। सगळ्यांक रिक्वेस्ट करता गोंयकारांक की भारत बिल पेमेंट सिस्टम जो आम्ही APIच्या माध्यमांत गोंयान एक बरी सर्वीस दिवपाची जो आम्ही एक संकल्प घेतला, तेजेर तुम्ही सगळ्यांनी पेमेंट करचो। आणि म्हाका दिसता हे जर आमी सगळ्यांनी केले जाल्यार आमकां आनी कसलेच त्रास जावचे ना इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट करपाक। थोड्यो बँकी थोड्यो उरल्या हे चालू करपाक, पूण आश्वासन दिता की हे सगळ्यो बँकी गोंयान चालू करतलो। द रिस्पॉन्स विथ TGSB बँक इज गुड, बट इट इज नॉट एंटायरली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द TGSB बँक। आता बारीक बँका कडेन जेन्ना त्यांचे कनेक्टिविटी इशू कमी आसता तेन्ना म्हाका मातसो प्रॉब्लम जाता, तेजेर आमी चवकशी करता आणि सोल्युशन काडपाचो प्रयत्न करता। बट TGSB बँक द सिस्टम हॅज बीन गुड इनफ। खास करून आमच्या विजेच्या ग्राहकासाठी घरबसल्या बिल पे करपाची एक सुविधा आसा। हातून म्हाका खात्री आसा की ग्राहकाक बरें पडटलें की घरा कडल्यान खंय ऑफिसांतल्यान बिल पे करपाक मेळटलें। हाज्या फुडें गव्हर्मेंटाकय रेवेन्यू इमिजिएटली मेळटलो। मागीर खुबशे जाणांक लोकांक लायनीक रावन बिल पे करचें पडटालें, ताका लागून खूब लोक एवॉयड करताले, बिल पे जायना आशिल्ले टायमार। आनी हें सगळें एवॉयड जावन बिल बेगीन पे जातलें, गव्हर्मेंटाक रेवेन्यू येतलो आनी टायमली रेवेन्यू येतलो। म्हाका दिसता भारत बिल पे सुविधा ही एक ग्राहक आनी सरकार हांकां दोगूय जाणांक लाभदायक आसा। या सेवेमुळे आता ग्राहकांना त्यांची बिलं भरण्यासाठी एक सोयीस्कर, सुरक्षित आणि विश्वसनीय पर्याय मिळाला आहे। तसंच सतत विविध बिल केंद्रांवर जाण्यात जो वेळ लागत होता त्याची मोठी बचत होणार आहे। भारत बिल पे सेवेवरून विविध प्रकारच्या सेवांसाठी बिले भरता येतात। यात वीज, टेलिफोन, मोबाईल, गॅस, पाणी आदींचा समावेश करण्यात आलाय। तसंच बिल भरल्यावर त्याची तत्काळ पावती SMS किंवा ईमेलच्या स्वरूपात ग्राहकांना मिळण्याची सोय सुद्धा आहे।
भारत बिल पे सेवा ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कल्पनेतून साकारलेली बिल भरण्याची व्यवस्था आहे. तसंच ही व्यवस्था पण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारा केली जाते. या सेवेमुळे विविध वेबसाईटवर किंवा ॲपवर जाऊन बिल भरण्याचा ग्राहकांचा त्रास संपणार आहे. भारत बिलच्या अधिकृत केंद्रावर जाऊन किंवा वेबसाईट व ॲपद्वारा एकाच वेळी सर्व बिलं भरू शकतात. गोव्यात सध्या TGSB बँक ही सेवा पुरवत असून गोव्यातील वीज खाते आणि TGSB बँक एकत्र सेवा पुरवत आहेत. विजेची सर्व प्रकारची बिलं भरण्यासाठी ही सेवा म्हणजे एक खिडकी योजना. या योजनेमुळे तुम्हाला कुठेही आणि केव्हाही वीज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एका अम्ब्रेलाच्या अंडर सगळे तरेची युटिलिटी बिल पेमेंट करपाची फॅसिलिटी ही पंतप्रधान मोदीन 2016 इंट्रोड्यूस केल्ली. गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हालींच आमी ऑनबोर्ड करून गोंयच्या सगळ्या कंज्युमर्सांक ऑनलायन बिल पेमेंटाची फॅसिलिटी निर्माण केल्ली आसा. आयज ही ऑनलायन बिल पेमेंट फॅसिलिटी अवेलेबल आसतनाच अनेक कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्यो गोंयांत पयलें बिलां घेताली त्यो आयजूय बिलां घेवपाक लागिल्ले आसात. बाकीच्योय कोऑपरेटिव्ह बँका ह्यो बिल्स कलेक्ट करपाक लागिल्ले आसा. ताजे बरोबर नॅशनलायज बँकेचे ऑनलायन बिल कलेक्शन फॅसिलिटी आसूं येता किंवा अनेक तरेची मोबायल ॲप्लिकेशनां ज्याच्या माध्यमांतल्यान लोक आयज बिलां भरूं शकता. पयलें बिलां भरपाक लोकांक एक रिस्ट्रिक्शन आशिल्लें, आठवड्याचे 5 दीस बिलां भरपाक मेळटालीं. पूण आयज 24/7 365 डेज कंज्युमर आपलें बिल भरूं शकता, खंयी रावन बिलां भरूं शकता, केन्नाय तो बिलां भरूं शकता. आनी आयज रियल टायम बिलां पेमेंट करपाची फॅसिलिटी मेळिल्ल्या कारणान लोकांक डिले पेमेंटाचो किंवा खंयचें एखादें बील भरपाक ताका जी अडचण जाताली तो टायमार पावनाशिल्ल्यान ताका पेनल्टी लागताली, ह्यो सगळ्यो अडचणींतल्यान तांकां मुक्ती मेळिल्ली आसा. डिपार्टमेंटाच्या सब डिव्हिजनच्या ऑफिसांचे भायर कांय प्रमाणान थोड्योश्यो सुरवातीच्या काळांत ज्यो रांगा लागल्यो पूण ती आयज बऱ्याच प्रमाणाक कमी जाल्ली आसा. आयज लोकांक अनेक तरेचे ऑप्शन बिल पेमेंटा खातीर मेळिल्ल्या कारणान गोंयचे कंज्युमर तर खरोखर खूश आसात आनी लोकांनी डिजिटल माध्यमांतल्यान चडांत चड बिल पेमेंट करपाचो प्रयत्न करचो, जाका लागून तांचो टायम सेव जातलो, तांचे पयशे तांकां डिजिटल माध्यमांतल्यान रिसिप्ट्स तांकां अवेलेबल जातल्यो आनीक योग्य वेळार तांचें बिल पेमेंट केलें वतलें. म्हणून लोकांक एक अपील आसा, जाता तितले डिजिटल पेमेंटाचो मोड तुमी स्विकारचो. सध्या देशभरात बिले भरण्यासाठी रोख रक्कम, चेक यासारखे मार्ग उपलब्ध असताना प्रामुख्यानं बिल देणाऱ्यांच्या कार्यालयात बिलं भरण्याकडे सर्वसामान्यांचा ओढा असतो. मात्र यामुळे विविध ठिकाणची बिलं त्या ठिकाणी जाऊन भरावी लागतात. सर्वसामान्यांसाठी ही गैरसोय असल्यानं तसंच इलेक्ट्रॉनिक पेमेंट संदर्भात जागृतीचा अभाव असल्यानं ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ऑनलायन अजून तर आमकां खबर ना, कित्याक ते न्यूजपेपरारूय केला हे आमचे डिस्पोज केला काय खबर ना. सो कॉलेजाक एक टायम आमकां ऑनलायनूय करपाक इजी पडपाचें. बरो टायमींग म्हटल्यार आमचो 10 to 11 o'clock हो टायमींग. कित्याक मागीर दुसरी कामां असतात, ते इल्ले फावटी लायनीक रावला आमचो टायम वेस्ट कामाचो. चडशे कॅशूच, आतां ऑनलायन जाल्यार आनी इजी पडटलें आमकां, कित्याक डायरेक्ट हेजेर ऑनलायन करून ना खबर ना. एक्चुअली आतां आमचे फोन नंबर तेंचे कडेन ऑलरेडी हें जाल्ले आहात, अटॅच केल्ले आहा. सो आमकां तेंच्यान एटलीस्ट मॅसेजी करूंक जाल्ल्यो, मॅसेज सेंड करूंक जाल्ल्यो, कितें हें तुका इलेक्ट्रीक बील तुमच्यांनी ऑनलायन करूंक शकता. ऑनलायन जाला पूण आमचे कडेन एंड्रॉयड फोन ना न्हू, त्या कारणान आमी ऑनलायन करूंक शकना न्हू. दनपारचो बरो एक्चुअली, तेन्ना गर्दी आसना. त्यासाठी बँकेनं भारत बिल पेमेंट सिस्टमची शिफारस केली आहे. यासाठी विविध प्रकारची बिलं ऑनलाईन भरता येणार असून नंतर बिल भरल्याची पावतीही मिळणार आहे. गोव्यात सध्या वीज बिल भरण्याची सुविधा देणाऱ्या संस्थेमध्ये TGSB बँकेचा समावेश आहे.